मित्रांनो, हेल्थ, वेल्थ, करिअर आणि रिलेशनशिप हे 4 ॲस्पेक्ट मिळून आपलं एक आयुष्य बनत असतं आणि हे 4ही ॲस्पेक्ट सांभाळणं खूप जास्त गरजेचं आहे जर आपली लाईफ आपल्याला चांगली करायची असेल तर. या व्हिडिओमध्ये मी रिलेशनशिप हा जो ॲस्पेक्ट आहे त्यावर बोलणार आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात अशा 2 गोष्टी ज्या तुम्ही रिलेशनशिपमध्ये कधी न केलेल्या चांगल्या. तुमच्या आयुष्यात जर काही महत्त्वाची नाते असतील जे तुम्हाला खरंच टिकवायचे तर या 2 गोष्टी समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. मे बी तुम्ही त्या करत असाल आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही ते करणार नाही आणि तुमचं नातं खूप चांगल्या प्रकारे टिकेल आणि खूप पुढे जाईल. तर हा व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघा. सो आता कोणताही वेळ वाया न घालवता चला सुरू करूया हा व्हिडिओ. पहिली जी गोष्ट ती तुम्हाला कधीच नाही करायची ती म्हणजे अझम्पशन्स. बघा मित्रांनो, आपल्यासोबत एखादी व्यक्ती असते, आपण तिच्याबद्दल अज्युम करतो की तिने हे केलं ते यासाठी केलं असेल, त्यांनी हे केलं ते यासाठी केलं असेल, किंवा तो हे जे करतोय ते त्यामुळे करतोय, यामुळे करतोय, असं सगळं आपल्या डोक्यात विचार चालू असतात. कधी भांडण झालं की ती मला असं बोलली ती ह्यामुळे बोलली, किंवा तो मला असं बोलला त्याने ते केलं ते ह्यामुळे केलं. सो अशा गोष्टी आपल्या डोक्यात असतात. आपण अज्युम करत असतो की पुढच्या व्यक्तीने जे काही केलंय ते एका रिझनमुळे केलं आणि ते रिझन क्लिअर नसतं, ते त्यांनी नसतं सांगेल किंवा तिने नसतं सांगेल, ते आपल्या मनात असतं की आपल्याला तसं वाटत असतं. आणि ह्या गोष्टीमुळे मित्रांनो खूप जास्त लोकांमध्ये भांडणं होतात आणि खूप जास्त नाती तुटतात. कारण की आपण अज्युम करतो, आपल्याला वाटतं पुढचं जे काही करतोय ते का करतोय हे आपल्याला माहिती आहे, पण ॲक्च्युली तसं नसतं. पुढच्याचं इंटेन्शन कधी कधी वेगळं असतं आणि आपण कधी कधी वेगळं समजून बसतो आणि त्या गोष्टीमुळे खूप जास्त भांडणं होतात. सो त्यासाठी मित्रांनो कधी अज्युम नका करू, उलट जाऊन विचारा, उलट जाऊन बोला, कम्युनिकेट करा. बघा, रिलेशनशिपमध्ये कम्युनिकेशन खूप जास्त महत्त्वाचं असतं. जर तुम्ही कम्युनिकेट नाही केलं तर तुम्हाला कधीही गोष्टी क्लिअर नाही होणार, आणि गोष्टी जर कधी क्लिअर नाही झाल्या तर आज ना उद्या ते तुमचं नातं तुटण्याचं कारण नक्की बनतील. मित्रांनो, दुसरी गोष्ट जाणून घेण्याआधी प्लीज या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर दुसरी जी गोष्ट आहे ती तुम्हाला कधीच नाही करायची ती म्हणजे पब्लिक फाईट. मित्रांनो, असं म्हणतात की घरातले भांडणं 4 भिंतींच्या आतच व्हायला पाहिजे, ते कधी बाहेर नाही जायला पाहिजे. आणि हे बोलणं खरंच खूप खरं आहे. कधी आपली भांडणं, कधीही 2 लोकांमध्ये भांडणं कधी घराच्या भिंतीच्या बाहेर नाही जायला पाहिजे. बघा, खूप वेळा जेव्हा आपण रिलेशनशिपमध्ये येतो किंवा आपलं कोणतंही नातं असतो, रिलेशनशिप म्हणजे फक्त एवढंच नाही की बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड किंवा नवरा बायको, बाकीसुद्धा नाते असतात. तर कोणत्याही नात्यामध्ये कधी पब्लिकली फाईट नका करू. कारण की या दोन्ही गोष्टींमध्ये फरक काय माहिती का? घरात भांडणं आणि पब्लिकमध्ये भांडणं या 2 गोष्टींमध्ये फरक काय की घरामध्ये आपल्याला कोणी ऐकणारं नसतं. जरी बाहेर थोडा आवाज गेला तर ठीक आहे, पण कोणी बघणारं नसतं, कोणी ऐकणारं नसतं, आपल्यामध्ये कोणी येणारं नसतं. पण जेव्हा आपण बाहेर भांडतो तेव्हा लोक असतात आणि लोकांना ते दिसतं. आणि ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी तुम्ही घरातून बाहेर निघता ना, त्यावेळेस ती इन्सिक्युरिटी होते, ती जी ऑकवर्डनेसची फिलिंग असते ना की आपण ह्या लोकांसमोर काल भांडलो होतो, ती सगळी फिलिंग आपल्याला फील होत राहते. आपल्याला वाटतं की काल याच्यामुळं मी यांच्यासमोर भांडले किंवा हिच्यामुळं मी यांच्यासमोर भांडलो, अशा सगळ्या फिलिंग्स डोक्यात यायला लागतात. वाटतं की आपण काय करतोय, कसं तरी वाटायला लागतं, असं विचित्र वाटायला लागतं. आणि तिथून सुरुवात होते एक नातं तुटण्याची. त्यानंतर दुसरी गोष्ट जी होते म्हणजे लोकांनी बघेल असतं, मग लोक येऊन विचारत असतात की काल काय झालं होतं रे, असं का भांडत होते. किंवा मग तुमची मैत्रीण किंवा तुमच्या मित्र येऊन सांगणार तुम्हाला की बघ तू तसा आहे, पब्लिकली फाईट करतो, पब्लिकली हॅरॅस करतो तुला, तू असं करते तसं करते. आणि मग ह्या गोष्टींमधून आपण मित्रमैत्रिणींचं ऐकायला लागतो आणि त्यांना क्लिअरली कधीच माहीत नसतं की ॲक्च्युली झालंय काय, पण ते त्यांचं लेक्चर द्यायला सुरुवात करतात. आणि ते लेक्चर कधी कधी आपल्याला पटतं, पण आपण सुद्धा हे समजून घेत नाही की त्यांना नाही माहिती आपल्यासोबत काय झालंय, तुमच्या दोघांमध्ये काय चाललंय, पण तरीही ते लेक्चर देतात आणि ते लेक्चर आपल्या डोक्यात बसतं आणि मग तिथून नातं तुटायला सुरुवात होते. सो त्यासाठी मित्रांनो कधी पब्लिकली फाईट नका करू. कारण की ह्या 2 गोष्टी होतात. पहिलं तर इन्सिक्युरिटी खूप जास्त वाढते, खूप जास्त ऑकवर्डनेस फील होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोक येऊन आपल्याला सल्ला देतात ज्यांना कधीच माहीत नसतं की आपल्यामध्ये ॲक्च्युली झालंय काय. सो आय होप मित्रांनो ह्या 2 गोष्टी तुम्ही कधीच करणार नाही. आणि त्या 2 गोष्टी कोणत्या आहे हे खरंच एकदा रिमाइंड करण्यासाठी एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.